या साईडला तुम्ही बघू शकता हे पूर्ण खांब दिसत आहे, हे पूर्ण कोरलेले आहे. हे एका दगडामध्ये पूर्ण कोरलेली गुंफा आहे. त्यामध्ये कसं शिव आणि पार्वती सारीपाट खेळत आहे, नंदी आणि रेफरी, आणि ते सगळे म्हणून त्याला हलवत आहेत. तू माझ्या साईडने बोल, माझ्या साईडने बोल, असा हा एक सुंदर असा प्रसंग ह्याच्यामध्ये कार्विंग केली. त्यांनी ज्या रूपात दर्शन दिलं ते जोगमाता म्हणून जोगेश्वर. हॅलो मित्रांनो, मी सचिन, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे जोगेश्वरीमधील जी गुंफा आहे त्या गुंफेला भेट देण्यासाठी. या गुंफेमध्ये तुम्हाला 3 ते 4 मंदिरं बघायला मिळतील. एक तर जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे, त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे आणि एक हनुमान मंदिर आहे आणि दत्त मंदिर पण आहे. ही जवळजवळ गुंफा जी आहे ना, ही 1500 वर्षापूर्वी पांडवकालीन गुंफा कोरलेली आहे असं बोलतात. सर्व माहिती मी तुम्हाला हळूहळू देईन आणि कुठे कुठे मंदिर आहेत, त्याचबरोबर तिकडचा आवार कसा आहे आणि प्राचीन काली कोरलेले जे दीपस्तंभ वगैरे सर्व जे आहे ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू. गुंफेची सुरुवात या प्रवेशद्वारापासून खाली होते. इथून सरळ सरळ तुम्ही खाली गेलात की सरळ गुंफेच्या गर्भामध्ये पोचाल. त्या गुंफेच्या गर्भामध्ये तुम्हाला जोगेश्वरी देवीचं मंदिर बघायला मिळेल. तर चला आपण पुढे जाऊया आणि जोगेश्वरी देवीचं दर्शन घेऊया. हे बघा, हे मुख्य द्वार आहे. यातून तुम्ही खाली आलात, राईट साईडलाच तुम्हाला हे गणपतीचं मंदिर भेटेल. गणपतीचं दर्शन झालं, या साईडला तुम्ही खाली गेलात, इथूनच सरळ सरळ खाली जाऊन ते पुढे जे दिसतंय तिथे तुम्हाला जोगेश्वरी देवीचं दर्शन करायला मिळेल. ॲक्च्युअली गाभारा तिकडे आहे, त्या साईडला. आपण आता जाऊ तिकडे, जोगेश्वरी देवीचं दर्शन घेऊ. माझ्यासोबत आहे श्वेता. अविरा हाय कर. हाय कर पप्पा. निर्विका हाय कर. या साईडला वरती तुम्हाला दत्ताचं मंदिर बघायला मिळेल. हे बघा, हे पूर्ण जे आहे ना एका दगडामध्ये कोरलेली गुंफा आहे. पुरी गुंफा पूर्ण एका दगडामध्ये कोरून बनवलेली गुंफा आहे. हा बघा, हा जो दरवाजा आहे इथून सरळ गेलात ना तुम्ही की तुम्हाला जोगेश्वरी देवीचं मंदिर बघायला मिळेल. असे खांब, हे पूर्ण खांब जे आहेत ना हे पूर्ण कोरून बनवलेले आहेत. आणि प्राचीन काळाची जी शिल्प आहेत हे बघा, या साईडला पूर्ण तुम्हाला कोरीव काम आहे. या साईडने हे पूर्ण खांब वगैरे. हे बघा, हे हवन आहे आणि या साईडलाच आपल्याला मंदिराचा दरवाजा बघायला मिळेल. मध्ये बघू शकता तुम्ही मंदिर आहे. मेन मंदिर आहे. तिथूनच तुम्ही राईट साईडला आले ना की या साईडला तुम्हाला शिव मंदिर बघायला मिळेल. हा जो दरवाजा आहे हा शिव मंदिराचा आहे. या साईडला तुम्ही बघू शकता हे पूर्ण खांब दिसत आहे, हे पूर्ण कोरलेले आहे. हे एका दगडामध्ये पूर्ण कोरलेली गुंफा आहे. बघा, हे जे दिसतंय तुम्हाला हे शिव मंदिर आहे या साईडला. हे बघा, या साईडने तुम्ही जे बघितलं हे शिव मंदिर आहे ना, या शिव मंदिराच्या इथूनच तुम्ही असं समोर आलात ना की या लेफ्ट साईडला एक छोटासा तुम्हाला दरवाजा मिळेल. या दरवाजातून तुम्ही पुढे गेलात ना की एक आपल्याला छोटंसं हनुमानाचं मंदिर मिळेल. चला आपण हनुमानाचं दर्शन घेऊया. हे बघा, बघू शकता किती छोटा आहे दरवाजा आहे. खूप अंधार आहे. बघा, पूर्ण काळं बसतो इकडे. हे बघा, या दरवाजातून तुम्ही आतमध्ये आले ना की या लेफ्ट साईडला आपल्याला मस्त असं हनुमानाचं मंदिर बघायला मिळेल.
गुंफेत याल ना तर इकडचं जे वातावरण आहे तुम्हाला खूप थंड बघायला मिळेल आतमध्ये जे, कारण की ते पूर्ण काम जे आहे ते पूर्ण दगडांचं काम आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण असं थंडावा जाणवेल. हे बघा आपण बघू शकता या साईडला पण असे हे छोटे छोटे तुम्हाला देवांच्या मूर्त्या कोरलेल्या दगडांमध्ये बघायला मिळेल. या साईडला बघा खूप प्राचीन काळाचे जे दरवाजे कसे कोरलेले आहे, म्हणजे गल्ले गल्ले टाईप आहे ना, पूर्ण असं कोरलेलं काम आहे पूर्ण. हे दरवाजे तुम्ही बघू शकता. श्वेता कशी आहे गुंफा? खूप छान. कसं वाटलं? छान, शांत वाटतं इथं. छान, गार, शांत, मनस्थिर. काय बरं पप्पांना सांग कशी वाटली गुंफा? मस्त. सांग कसं सांगतो? डुगू आहे का ब्लॉगमध्ये? मस्त मस्त वाटली गुंफा, मस्त. हे बघा या साईडला शिव मंदिर आहे आणि त्या साईडला जे आपण आतमध्ये गेलेलो ते तिकडे हनुमानाचं मंदिर होतं. तसं तिकडून तुम्ही या साईडला आलात ना की या द्वारातून तुम्हाला बाहेर जायला मिळेल. म्हणजे आपण या दरवाजातून डायरेक्ट गुंफेतून बाहेर निघू शकतो. मी या साईडला आहे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. हे जोगेश्वरीचं जे मंदिर आहे त्याची ही पाठची बाजू आहे. हे बघा, हे बघू शकता, ही जी आहे ना ही पाठची बाजू आहे. आपण इथून सरळ आलो की या साईडला आपल्याला बाहेर जायला रस्ता आहे. हा बघा या साईडला तुम्ही बघू शकता हा पण एक दरवाजा आहे. यातून पण तुम्हाला खाली मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. याच्यावरती बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे नक्षीकाम केलेलं आहे. हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. चला तर मित्रांनो आता निघतो मी घरी. या व्हिडिओमध्ये जेवढी मला माहिती होती तीच मी तुम्हाला सर्व दिली आहे. त्याचप्रकारे इकडे आपल्याला जे दादा मिळालेले त्या दादांनी या गुंफेची जी पूर्ण माहिती आहे ना ती तुम्हाला दिली आहे. तर या पुढचा जी व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मुख्य द्वार हे आहे तिकडनं पूर्व दिशा. आपण येतो मागून ॲक्च्युली तिकडनं आल्यावरती मग देवीला आपण असे फिरतो. मुख्य द्वार इकडनं पूर्व दिशेनं पहिलं आल्यावरती आराध्य देव माता पार्वती या गुंफेचे रक्षक. त्यानंतर पुढे गेल्यावरती मग हा सभा पाठ आहे. याच्यामध्ये ध्यानधारणा करण्याचे बरेचसे पाठ आहेत. हा ओपन फ्लॅट. त्याच्यानंतर हा जो दरवाजा आहे हा सिंहद्वार. त्याच्यावरती बाजूला 2 सिंह आहेत. त्याच्यानंतर कुमार पुरुष आहे आणि वरती जी आहे ही नटराजाची मूर्ती. त्याच्या वरती जे देऊळ आहे ते दत्ताचं स्थान आहे. त्यानंतर त्या आपल्या दरवाजाच्या आत गेल्यावरती काही कार्विंग मूर्ती आहेत मग दाखवल्या. पार्वतीचा विवाह कसा झालेला की म्हणजे त्याच्यामध्ये कोणी केलेला तर ब्रह्माने केलेला. तर त्याचं कार्विंग इथे प्रॉपर आहे बघा. शिव आणि पार्वती हातात हात घेऊन उभे आहेत आणि खाली बसलेले ब्रह्मा हे म्हणजे ब्राह्मणांचे देवता ते ब्रह्मामध्ये राजा इंद्र वगैरे इतर सर्व गण त्यामुळे दाखवले. यामध्ये शिवाचा 28वा अवतार राजा लकुलेश हे याच्यामध्ये दाखवले. लकुलेश म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये त्यांचं शासन होतं. म्हणजे आपल्यामध्ये म्हणतात ना स्वामी समर्थ शिर्डी साईबाबा आपलं तर पश्चात आपण त्यांना देव मानतो. त्याप्रमाणे हे शिवाचे 28वा अवतार लकुलेश याच्यामध्ये ते दंडाने शासन करायचे. तर त्यांचं तिथे दंड दाखवलेलं आहे. 2 ऋषी 2 कुमार या अशा मूर्त्या बघितल्या लगेच ते लकुलेश आहेत असं एक साईन असतं. शिव पार्वती बघा इथे शिव बसलेले आहेत. पहिलं बघा दिसतं तुम्हाला एका हातामध्ये त्रिशूळ पकडलेलं आहे. नाग लपेटलेला आहे. दिसलं? हां एक मिनिट. आणि याच्यानंतर बघा इथे पुढे एक पाठ आहे शिवाच्या पुढे. दिसलं? त्याच्या पुढे माता पार्वती आहे. दिसली बसलेली. तिचे हात बघा हातात काहीतरी कवड्या आहेत ना. ते कवड्या म्हणजे काय ते सारीपाट खेळतं. तर याच्यामध्ये शिवाने एका हातामध्ये बघा इथे त्रिशूळ आहे. तर पाठच्या एका हातामध्ये त्यांनी नंदीला पकडले. नंदीचे शिंग पकडलेलं दिसते. तर शिंगाचं दुसरं शिंग सॉरी आपलं नंदीचं दुसरं शिंग बघा ते इतर गणांनी पकडलेले पार्वतीच्या. तर हे असं का केलेलं आहे त्याच्यामध्ये कसं शिव आणि पार्वती सारीपाट खेळत आहे. नंदी आणि रेफरी आणि ते सगळे म्हणून त्याला हलवत आहेत. तू माझ्या साईडने बोल माझ्या साईडने बोल असा हा एक सुंदर असा प्रसंग ह्याच्यामध्ये कार्विंग केली. आणि इतर गण त्यांची बघा द्वाररक्षक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. हे सर्व असं दाखवलेलं आहे त्या कार्विंग. मग आता ह्याच्या आतमध्ये मग देवीचा पहिला पाठ.
त्यांनी बांधलेलं तेवढं तसं नाही आहे. ओके, ती पण कॉपी आहे, ती रायगडाची कॉपी आहे. रायगडचा दरवाजा आणि तो दरवाजा सेम आहे. तर रायगड कधी 1600, ब्रिटिशांनी बांधलं कधी 1800. ओके, मला काय परफेक्ट इतिहास माहिती नाही आहे. ती कॉपी बघायला एवढी जातात, पण ह्याच्यापेक्षाही इतर गोष्टी ज्या 2000 वर्ष जुन्या आहेत त्या ह्या तिथे तुम्ही आज आला. तुमच्या पायाखालचा दगड आणि तुमच्या डोक्यावरचा दगड एकच आहे. हे खांबे म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी लेपण दिसेल, ते काय गरजेनुसार लावलेलं लेपण आहे ते कॉन्क्रीटचं, पण ॲक्च्युअल हा स्टोन एकच दगड आहे. तुमची नजर जाते तो दगड तुम्हाला दिसतोय का हा दगड, हा सगळा एकच दगड आहे. त्या दगडाच्या आत तुम्ही की कसं कार्विंग केलं असेल त्या टायमाला माऊलीनं माहिती. कसं आहे, त्या टायमाला जेव्हा पार्वती मातेची आराधना केलेली ना, त्यांनी ज्या रूपात दर्शन दिलं ते जोगमाता म्हणून जोगेश्वरी. कालांतराने गावाचं नाव म्हणजे पार्वतीचंच रूप आहे का? सर्व लक्ष्मी वगैरे सगळी पाहता पार्वतीची असं आहे. घ्या घ्या. आणि नवरात्र, शिवरात्र, चैत्रामधली, अश्विनमधली नवरात्र, त्यावेळी देवीचं आपलं सिंहासन आहे, देवीचा मुकुटा, मग ते साडी चोळी घालून तिला मग ते पूर्ण असं हा मुकुटा मग वरती लावतात. तो पण जुना याच्यापेक्षा मोठा मुकुटा असतो. खूप मोठा उत्सव होतो, लाखोनी पब्लिक क्रॉस होतो. आम्ही पूर्ण माझ्या फॅमिलीला घेऊन आलेलो बघा. आज आम्ही आलेलो जोगेश्वरी मंदिरामध्ये. आता चाललो आपण घरी. बाय कर. बाय बाय.